नमस्कार, स्मिता किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण शेंगदाणा चटणी करणार आहोत। तर त्यासाठी मी हे शेंगदाणे घेतलेले आहेत। तर एक वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहेत इथे मी। त्यानंतर लसूण पाकळ्या, त्यानंतर जिरे घेतले, त्यानंतर लाल तिखट आणि हे चवीप्रमाणे मीठ। तर शेंगदाणे भाजण्यासाठी मी कढई गॅसवर ठेवली आहे। तर लोखंडाची कढई घेतलेली आहे मी। तर त्यामध्ये आता हे शेंगदाणे आपल्याला टाकायचे आहेत आणि छान असे भाजून घ्यायचे आहेत। आपल्याला गॅस बारीक ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवर हे शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत। तर हे बघा, आपले शेंगदाणे आता थोडेसे भाजलेले आहेत। एक 5 मिनिटं झालेले आहेत शेंगदाणे भाजता भाजता। तर आता आपल्याला अजून हे छान असे भाजून घ्यायचे आहे। तर आपण शेंगदाणे छान असे खरपूस भाजले तरच आपली शेंगदाणे चटणी छान होते आणि चटणीला छान असं तेल सुटतं। त्यामुळे हे छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तर हे बघा, एकूण मी 8 ते 9 मिनिटे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। आता हे गार करून ह्याची सालं काढून घेणार आहे मी। तर हे बघा, शेंगदाणे गार करून मी त्याची सालं काढून घेतलेली आहे। हे बघा, अशा पद्धतीने हे बघा, ही सालं निघालेली आहेत एवढी। तर शेंगदाण्याची चटणी करण्यासाठी मी इथे खलबत्ता घेतलेला आहे। तर हे शेंगदाणे आपल्याला यामध्ये टाकायचे आहे। तुम्ही मिक्सरमध्येही वाटू शकता, पण मी खलबत्त्यात वाटणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हे शेंगदाणे असे वाटून घ्यायचे आहे। तर हे बघा, हे शेंगदाणे मी एवढे बारीक केलेले आहेत। आता त्यामध्ये आपल्याला हे जिरे घालायचे आहेत। जिरे मी भाजून वगैरे घेतलेले नाही आहे, कच्चे जिरे घेतलेले आहेत। तर हेही आपल्याला याबरोबर आता छान असे कुटून घ्यायचे आहे। तर जिरे आपल्याला थोडेसे असे कुटावे लागतील। आता लसूण आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। तर लसूणही थोडासा असा कुटून घ्यायचा आहे आपल्याला। आणि ह्याबरोबर बारीक करून घ्यायचं आहे। तर हे बघा, आता हे आपलं एवढं छान असं बारीक झालेलं आहे। आता ह्या स्टेजला आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे आणि ह्यालाही बारीक करून घ्यायचं आहे। तर आपल्याला असं कुटायचं नाही आहे, असं दगड पुढे पुढे सरकवायचा, म्हणजे त्या चटणीला छान असं तेल सुटतं। म्हणजे वरून आपल्याला तेल घालायची गरज पडत नाही। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आपल्याला आणि अशी वाटून घ्यायची आहे। तर आपण हे छान असं मिक्स करून
आता पुन्हा वाटून घेणार आहोत. तर हे बघा, आपल्या चटणीला किती छान असं तेल सुटलेलं आहे बघा. तर आपली शेंगदाणा चटणी आता तयार झालेली आहे. हे बघा. तर ही बघा, आपली शेंगदाणा चटणी बनवून तयार झालेली आहे. ती मी एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.